हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 26वां, श्लोक नंबर 23 आणि 24 एकत्र दिलेले। महत्तत्वात् विकुर्वाणात् भगवत् वीर्य संभवात् क्रियाशक्ति अहंकारः त्रिविधः समपद्यत वैकारिकः तेजसः च तामसः च यत् भवः मनसः च इंद्रियाणां च भूतानां महतां अपि महत्तत्वाद् विकुर्वाणात् भगवद् वीर्य संभवात् क्रियाशक्तिरहंकार त्रिविधः समपद्यत वैकारिकस्तैजश्च तामसश्च यतो भवः मनसेश्चेन्द्रियाणां च भूतानां महतामपि महत्तत्वाद् विकुर्वाणात् भगवद् वीर्य संभवात् क्रियाशक्तिरहंकार त्रिविधः समपद्यत वैकारिकस्तैजश्च तामसश्च यतो भवः मनसश्चेन्द्रियाणां च भूतानां महतामपि महत्तत्वाद् विकुर्वाणात् भगवद् वीर्य संभवात् क्रियाशक्तिरहंकार त्रिविधः समपद्यत वैकारिकस्तैजश्च तामसश्च यतो भवः मनसश्चेन्द्रियाणां च भूतानां महतामपि महत्तत्वाद् विकुर्वाणात् भगवद् वीर्य संभवात् क्रियाशक्तिरहंकारस् त्रिविधा समपद्यत
वैकारिकस्तैजसश्च तामसश्च यतो भवः मनसैश्चेन्द्रियाणां च भूतानां महतामपि महत्तत्त्वाद्विकुर्वाणात् भगवद्वीर्यसम्भवात् क्रियाशक्तिरहङ्कारः क्रीडः समपद्यत वैकारिकस्तैजश्च तामसश्च यतो भवः मनसैश्चेन्द्रियाणां च भूतानां महतामपि महत्तत्त्वाद्विकुर्वाणात् भगवद्वीर्यसम्भवात् क्रियाशक्तिरहङ्कारः विविधः समपद्यत वैकारिकस्तेजश्च तामसश्च यतो भवः मनसैश्चेन्द्रियाणां च भूतानां महतामपि महत्तत्वात् महत्तत्वापासून विकुर्वाणात विकार होऊन वा परिवर्तन होऊन भगवत वीर्य संभवात भगवंतांच्या निज शक्तीपासून निर्माण झालेले क्रियाशक्ती ही सक्रिय शक्तींनी युक्त अहंकार भौतिक अहंकार त्रिविध तीन प्रकारच्या समपद्यत उद्भवतो वैकारिक सत्वगुणामध्ये रूपांतरित झालेला भौतिक अहंकार तैजसः रजोगुणामध्ये रूपांतरित झालेला जड अहंकार च आणि तामसः तमोगुणामध्ये रूपांतरित झालेला जड अहंकार च सुद्धा यतः ज्यापासून भवः मूळ मनसः मनाच्या च आणि इंद्रियाणां ज्ञानेंद्रियाच्या व कर्मेंद्रियांच्या च आणि भूतानां महतां पाच महाभूतांच्या अपि सुद्धा। भाषांतर भगवंतांच्या निज शक्तीपासून महत्त्व निर्माण होते आणि या महत्त्वापासून भौतिक अहंकाराची उत्पत्ती होते। हा भौतिक अहंकार प्रामुख्याने सत्व रज आणि तम या तीन प्रकारच्या क्रियाशक्तींनी युक्त असतो। अशा तीन प्रकारच्या भौतिक अहंकारापासूनच मन ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि स्थूल पंच महाभूते उत्पन्न होतात। काल आपण वाचलं का परवा वाचलं की
24 तत्व निर्माण केले जातात. त्यानंतर काळ निर्माण केला जातो आणि याच्याने या भौतिक शक्तीमध्ये भगवंत ॲजिटेशन निर्माण करतात आणि जीवांची गर्भधारणा केली जाते आणि सगळं काही सुरू होतं, असं आपण वाचलं हो की नाही. ऑफकोर्स जीव जेव्हा या भौतिक जगामध्ये सोडले जातात तेव्हा ती जी प्रक्रिया असते ती देखील डिटेलमध्ये इथे सांगितलेली आहे. पहिल्यांदा अहंकार निर्माण केला जातो. त्या अहंकारातून क्रियाशक्ती म्हणजे ऍक्शन रिॲक्शन सुरू होण्याची शक्ती सुरू होते आणि ती ऍक्शन रिॲक्शन कशावर अवलंबून असते? भगवद्गीतेमध्ये आपण वाचतो नेहमी, या 3 गुणांवर अवलंबून असते. कारणम गुणसंगश्च. आणि मग याच अहंकारातून मन, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि स्थूल अशी 5 महाभूत तयार केली जातात, पंचमहाभूत. अजूनही पुढे आहे. एवढ्यात झालं नाही. निर्मिती अजून पूर्ण झालेली नाही. हे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे बलराम, परमपुरुषोत्तम बलरामांपासून 4 विस्तार निर्माण होतात. त्या 4 विस्तारांपासून या जगामध्ये काय काय निर्माण होतं ही पण अॅनॉलॉजी थोडीफार प्रमाणात मध्ये इथे कपिल देव सांगतात. जसं काल आपण वाचलं की वासुदेवांपासून शुद्ध सत्वगुण निर्माण होतो. त्या अवस्थेमध्ये पुन्हा जाणे म्हणजे शुद्ध होणे, हे आपण काल वाचलं हो की नाही. आजच्या या श्लोकामध्ये 2 श्लोक आहेत. दोन्ही श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की मग त्यानंतर अहंकार निर्माण केला जातो आणि त्या अहंकारातून 3 गुणांचा प्रभाव निर्माण होतो. 3 गुण ऑलरेडी निर्माण झालेले आहेत. प्रधान आपण वाचलं 2-3 दिवसापूर्वी. या 3 गुणांचा प्रभाव ह्या अहंकाराशी मिक्स होऊन दिसायला लागतो. त्यालाच क्रिया प्रतिक्रिया म्हणतात. क्रियाशक्तीने युक्त होणे. आणि ऍक्च्युली ते आपल्याला दिसतं मन, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि जड वस्तू, जल, अग्नी, जल, पृथ्वी, वायू, आकाश या रूपांमध्ये. या सगळ्याचं ज्ञान आपल्याला गरजेचं आहे, नाही असं नाही, परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं आहे म्हणजे हे सगळं एवढ्यासाठी समजावून सांगितलंय की याच्यामध्ये आपण ऍक्च्युली अडकलो कसे काय. सायंटिफिक स्टडी ऑफ अंडरस्टँडिंग आपण कसे अडकलो इथे, हाऊ वी गॉट स्टक. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे प्रारंभी निर्मळ चेतनेपासून किंवा कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तरापासून पहिले प्रदूषण उद्भवते. काल आपण वाचलं शुद्ध सत्वगुण किंवा वासुदेव अवस्था. आठवतंय का बघा कसे असते वासुदेव अवस्था? पूर्ण शांत, निर्मळ, अविकारी, स्वच्छ, मधुर, शांत पाण्यासारखं, स्थिर पाण्यासारखं शुद्ध सत्वगुण. हेच पहिल्यांदा निर्माण केलं जातं. परंतु त्यानंतर मग जीवांची इच्छा येते ना, त्याच्यामध्ये पुढे सांगितलंय इच्छा वगैरे कशी निर्माण होते. त्यातला पहिला तत्व निर्माण होतो तो म्हणजे अहंकार. आणि हे पहिलं प्रदूषण असतं, कंटॅमिनेशन. काल आपण चर्चा करत होतो, तुम्हाला आठवत आहे का बघा, पाणी एकदम शुद्ध, नितळ आणि न डिस्टर्ब केलेलं असतं. अविकारी म्हणजे विदाउट डिस्टर्बन्स. तेव्हा आपण त्याच्यामध्ये सगळं पाहू शकतो. जेव्हा त्याला डिस्टर्ब केलं जातं किंवा त्याच्यामध्ये काही अशुद्ध गोष्टी टाकल्या जातात तेव्हा मग आपल्याला
सगळं काही त्या पाण्यामध्ये दिसत नाही. तर ही पहिली अशुद्ध गोष्ट याच्यामध्ये टाकली जाते, ती म्हणजे अहंकार. आणि शेवटची जाते ती पण अहंकार. खूप स्ट्रॉंग असते. मागच्या स्कंदामध्ये विश्वाची निर्मिती आपण वाचत होतो, तेव्हा या प्रदूषणांना भौतिक जगावरचं आवरण म्हणून वर्णन केलेलं आठवते का बघा तुम्हाला? हो की नाही? मन, बुद्धी, अहंकार, पंचमहाभूत हे आवरण असतात एकमेकात. आणि तिथे कोणी सांगितलं विसरलो मी, ब्रह्माजी सांगतात का मैत्रेय ऋषी सांगतात? मैत्रेय ऋषी सांगतात की एक आवरण ते पुढचं आवरण अगोदरच्या आवरणाच्या 10 पटीने मोठं असतं. आणि ते पहिलंच आवरण काय, ते कित्येक योजना असतं, याचं कॅल्क्युलेशन पण दिलेलं आहे ऍक्च्युली. आणि त्या कॅल्क्युलेशननी सगळ्यात बाहेरचा आवरण असतो अहंकार, सगळ्यात शेवटचा या भौतिक ब्रह्मांडाचा. आणि तो अहंकाराचा आवरण इतका मोठा असतो की ते पार करून जाणे शक्य नाही. आपल्या विमान, रॉकेट, जे काही मशीन आपण निर्माण करायचा प्रयत्न करत आहोत, आपल्या शास्त्रज्ञांना फक्त एवढंच माहिती आहे, व्हॉट इज दॅट कॉल्ड, सोफोस्पियर, बिफोर दॅट ऑल्सो आपलं एक ओझोन लेअर, कसलं स्पियर्स, स्ट्रॅटोस्पियर, हे स्पियर, ते स्पियर, ही आवरणं माहिती आहेत आपल्याला. परंतु ही फक्त पृथ्वीची आवरण आहेत. हे आपण जे बोलतोय मन, बुद्धी, अहंकार, हे ब्रह्मांडाची आवरण आहे. ब्रह्मांडाचा शेवट आपल्याला सापडणं शक्य नाही. आणि या ब्रह्मांडामध्ये अनगिनित पृथ्वीसारखे ग्रह आहेत. आणि म्हणूनच हे दोन्ही एनॉलॉजीने आपण जर बघायला गेलो तर अहंकार जो आहे तो अत्यंत स्ट्रॉंग असतो. पहिलं कंटॅमिनेशन असतं आणि खूप मोठा पण असतो, त्याच्यातून बाहेर पडणं खूप अवघड असतं. यालाच मिथ्या अहंकार अथवा शरीरालाच आत्मा समजणे असे म्हणतात. आधुनिक समाजाची रचना देखील आपण जर पाहिली तर आपल्याला इझिली लक्षात येईल की हे एक छोटीशी चूक आपण केली इंडिव्हिज्युअली आणि कलेक्टिव्हली देखील, स्वतःला शरीर समजून बसलो आणि त्याच्यावरच आधारित सगळा विकास केला. सगळ्या प्रकारची प्रगती, सगळ्या प्रकारचा विकास हा फक्त ह्या एका कन्सेप्टवरती आधारित केलेला आहे. सगळं काही एस्टॅब्लिशमेंट, सामाजिक रचना, कौटुंबिक रचना, हेल्थ सिस्टम, दळणवळणाची सिस्टम, कम्युनिकेशन सिस्टम, ही सगळी ह्या एका संकल्पनेवरती आधारित आहे. आणि ही एक बेसिक चूक, एवढी मोठी चूक आहे ही की याच्यातून बाहेर पडणे कलेक्टिव्हली पण शक्य वाटत नाही आणि इंडिव्हिज्युअली पण शक्य वाटत नाही आता. आणि ज्याला हे समजतं त्याला या समाजाकडे, या चुकीवर आधारित जो समाज रचना चालू आहे अनादि अनंत कालापासून, किंवा अनादि अनंत काळापासून जरी तुम्ही विचार नाही केला तरी मागच्या 30, 40, 50 तुमचं जेवढं वय आहे लहानपणापासून, तरी याच्याकडे तुम्ही असं त्या सिस्टीम मधून बाहेर येऊन त्याच्याकडे, त्या सिस्टीमकडे जर बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की किती मोठी चूक आहे. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप करतोय, इंडस्ट्री आणि रोड लाईन्स, सॅटेलाइट सिस्टम्स, इट्स ऑल, सगळं काही बेस्ड ऑन एक मिथ्या अहंकार, मी शरीर आहे, मी आत्मा नाही. मग शरीराच्या गरजा पुरवण्यासाठी आपण हे सगळं करतोय. काही लोक स्थूल ग्रॉस लेवलला शरीराची गरजा पुरवण्यासाठी हे सगळं एस्टॅब्लिशमेंट तयार करतात. काही लोक सूक्ष्म शरीराच्या गरजा पुरवण्यासाठी हे सगळे एस्टॅब्लिशमेंट तयार करतात. परंतु हे आहे सगळं एस्टॅब्लिशमेंट शरीराची गरज पुरवण्यासाठीच. आणि म्हणून हे खूप मोठं प्रदूषण आहे.
मिथ्या अहंकार, खोटा अहंकार. कारण हे आहे खोटं. समजा जरी आपण म्हटलो, आणि बरेचसे शास्त्रज्ञ, बरेचसे विद्वान, तत्वज्ञानी म्हणतात की याच्या पलीकडे आपल्याला माहितीच नाही आहे, त्यामुळे आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे ना. काही विद्वान लोक बऱ्याचदा हे आर्ग्युमेंट देतात की मला याच्या पलीकडे माहितीच नाही आहे, मी वेळ कशाला वाया घालू, जे दिसतंय त्याच्यासाठी मी काम करतो ना. आज शरीर दिसतं, शरीरासाठी काम करतो. अरे पण तुम्हाला हे पण दिसतं की हे शरीर टिकणार नाहीये. पूर्वीच्या काळामध्ये यस, तो कालावधी खूप मोठा होता, त्यामुळे विसरणं सोपं होतं. आता तर मुंग्या माशासारखं शरीर निघून जाते आपलं, मानवाचं शरीर देखील. झोप आला, झोप गेला. आता तरी मग आपण सुधारलं पाहिजे ना, की याच्या पलीकडे काय आहे याचा विचार केला पाहिजे. काहीतरी असू शकतं याचा पण विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच याला खोटा अहंकार म्हटलेला आहे, मिथ्या अहंकार. म्हणजे टिकणारच नाहीये. आपल्याला पण 100% माहिती आहे, त्यालाच मी 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 समजत बसलो तर त्याला खोटा नाही तर काय म्हणायचं. खोटाच म्हटलं पाहिजे, खोटा अहंकार. यालाच मिथ्या अहंकार अथवा शरीरालाच आत्मा समजणे असे म्हणतात. कृष्ण भावनेच्या स्वाभाविक स्तरामध्ये जीवाचे अस्तित्व असते, पण त्याला आंशिक स्वातंत्र्य असते आणि त्यामुळेच तो श्रीकृष्णांना विसरू शकतो. कृष्ण भावनेच्या स्वाभाविक स्तरामध्ये म्हणजे नॅचरल स्टेटमध्ये, ओरिजिनली ऍक्च्युली आपलं अस्तित्व शुद्धच असतं, परंतु आपल्याला हे छोटंसं स्वातंत्र्य दिल्यामुळे आपण भगवंतांना विसरू शकतो. मूलतः विशुद्ध कृष्ण भावनेचेच अस्तित्व असते, परंतु आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे श्रीकृष्णांचे विस्मरण होण्याची शक्यता असते. त्याचे प्रात्यक्षिक वास्तविक जीवनामध्येही दिसते. अशा अनेक घटना घडतात ज्यामध्ये कृष्ण भावनामय कार्य करणारा मनुष्य अचानकच बदलतो. बरीच उदाहरणं आहेत, आपलं स्वतःचं जीवन पण त्याचंच उदाहरण आहे. म्हणून उपनिषदांमध्ये म्हटले आहे की आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग हा वस्त्राच्या धारावर धारदार पात्याप्रमाणे आहे, रेझर ब्लेड. आपण या कृष्ण भावनेचा आपल्याला जेव्हा अनुभव होतो तेव्हा अचानकपणे आपण पण बदलतो. बऱ्याचदा असं तुमच्या बाबतीत देखील झालेलं असेल बघा, की बरेच लोक येऊन आपल्याला सांगतात की हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. आणि ऑल ऑफ अ सडन बरेच वर्ष आपल्याला माहिती असतं हे चुकीचं आहे, आणि आपल्याला पण वाटत असतं की ठीक आहे, चुकीचं आहे तर चुकीचं आहे. परंतु काय होतं माहिती नाही, ऑल ऑफ अ सडन आपल्याला हे एकदम सिरियसली जाणवायला लागतं हे चुकीचं आहे, आणि एकदम एका दिवसात आपण बदलतो. आणि बऱ्याचदा असंही होतं की हे सगळं चुकीचं आहे समजून आपण अगदी सिरियसली भगवंतांची सेवा, भक्तांची सेवा वगैरे करत असतो, आणि ऑल ऑफ अ सडन आपल्याला काम वासना निर्माण होते आणि हे सगळं आपण सोडून देतो. म्हणून याला शास्त्रामध्ये या भगवंतांच्या भक्तीच्या मार्गाला रेझर शार्प एज वरती चालणे असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की रेझर शार्प एज वरती चालल्याने तुमचे पाय फाटतील. याचा अर्थ या उद्देशाने सांगितलेला आहे की ते इतकं निमुळत आहे की त्याच्यावरून तुम्ही कधीही पडू शकता जर तुम्ही दृढ नसाल तर. हे उदाहरण अत्यंत समर्पकच आहे. मनुष्य वस्त्राच्या सहाय्याने सुरेख रीतीने दाढी करू शकतो, पण दाढी करण्यापासून त्याचे लक्ष जराही विचलित झाले तर वस्तारीच्या चुकीच्या वापरामुळे लागलीच त्याचा गाल कापला जातो. याचा अर्थ काय, जसं मी मगाशी सांगत होतो की एक क्षण किंवा एक साधी सोपी छोटीशी गोष्ट देखील आपण क्षुल्लक म्हणून घेतली नसली पाहिजे.
इट्स व्हेरी सिरियस. कृष्ण भावना भवित होणे, पुन्हा शुद्ध होणे, हा मिथ्या अहंकार सोडून देणे, इट्स अ सिरियस बिझनेस. आपल्याला एवढं सिरियस वाटत नाही दुर्दैवाने. जसं मगाशी मी समजावून सांगत होतो की हा सगळ्यात मोठा प्रदूषण असतं या शुद्धतेमध्ये, अहंकार. आहे एकदम सोपं स्वतःला शरीर समजणे, परंतु हे सगळ्यात मोठं प्रदूषण असतं. जसं मागच्या स्कंदामध्ये सांगितलं की हे सगळ्यात मोठं आवरण आहे ब्रह्मांडाच्या पलीकडे, हे छेदून कोणीच जाऊ शकत नाही. याचं डिस्टन्स मोजणं इम्पॉसिबल आहे, इतकं मोठं हे अहंकार आहे, त्याला छेदून जाणे म्हणजे. आणि म्हणून जर तुम्ही अहंकार हा सोडायच्या प्रयत्नात असाल, तुम्हाला जर हे पटलेलं असेल की मला हा अहंकार सोडून द्यायचा आहे, मला शुद्ध व्हायचं आहे, त्यामुळे तुम्हाला खूप स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. जराशी चूक रक्त येतं लगेच, जराशी चूक तुम्ही खाली पडू शकता. शूरस्य धारा म्हटलेलं आहे त्याला, शूरस्य धारा. आता इथे प्रभुपाद समजावून सांगणार नाही आहेत, परंतु मी एक थोडस ऑफ द ट्रॅक जाऊन तुम्हाला सांगतो. बऱ्याच लोकांना वर्णाश्रमाची, शेतीची, गायीची गरज काय हे समजत नाही. ही जी रेझर शार्प एज आहे ना, त्याच्यावरती आपण चालतोय, त्याच्याबरोबर आपण पडण्याची नुसतं शक्यता नाही आहे, ऍक्च्युली आपण 1000 वेळा पडतो त्याच्यावर. कारण सगळ्यांनाच ते जमत नाही. बरेच लोक दोरीवरून चालण्याचा खेळ करून दाखवतात आपल्याला, बघायला खूप सोपं वाटतं लांबून, हो की नाही. काही काही लोक म्हणतात हे हातात मोठं बांबू धरलंय त्यामुळे त्याचा बॅलन्स झालाय, तू करून दाखव. बघायला खूप सोपं वाटतं आपल्याला. आणि हे या रेझर शार्प एज वरती चालणं सोपं नाही आहे. म्हणूनच त्याच रेझर शार्प एजच्या खाली पडल्यावरती आपण जमिनीवरती धाडकन पडू नये म्हणून भगवंतांनी जाळी बांधलेली आहे, जाळी निर्माण केलेली आहे. त्या जाळीला वर्णाश्रम म्हटलं जातं. जोपर्यंत आपण वर्णाश्रमामध्ये राहणार तोपर्यंत आपण तिथून उठून परत त्या रेझर शार्प एज वरती, सॉरी रेझरला काय म्हणतात, ब्लेड, वस्ताऱ्यावरती तिची एकदम सूक्ष्म अशी जी जागा आहे त्याच्यावरती पुन्हा आपण उभा राहू शकतो. परंतु वर्णाश्रमाची ही जी जाळी नसेल तर त्या मार्गावरून आपण इतके खाली पडतो की उठणंच कठीण होऊन जातं. म्हणून आपले आचार्य आपल्याला समजावून सांगतात की हे सगळं इंडस्ट्री सगळे बंद करा आणि वर्णाश्रमामध्ये या, मगच तुम्ही या भक्ती मार्गावरती चालू शकता. एवढं सोपं नाही आहे अहंकार सोडणे. आणि याचा आभास झाला तर अजूनच अवघड होतं. बऱ्याच जणांना भासच झालेला असतो फक्त, नामाभास. मनुष्याने विशुद्ध कृष्ण भावनेच्या स्तरावरच केवळ यावे असे नाही, तर त्याने अत्यंत जागरूक व सतर्कही असले पाहिजे. कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष वा निष्काळजीपणा यामुळे पतन होऊ शकते. व्हेरी इंटरेस्टिंग श्लोक ऍक्च्युली. बरेचसे श्लोक आपल्या लक्षात राहत नाही. कोणाला माहिती आहे का? शूरस्य धारा, धार. एनिवे, तर हे मगापासून जे श्रील प्रभुपाद सांगायचा प्रयत्न करतायत ते याच्यासाठी की अत्यंत जागरूक आणि सतर्क राहिले पाहिजे. कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष, निष्काळजीपणा यामुळे पतन होऊ शकतं. बऱ्याच जण लोकांना, विशेष करून आत्ताच्या घडीमध्ये बऱ्याच
लोकांना म्हणजे भक्तांना, जे भक्तीमध्ये आलेले आहेत त्यांना असं वाटतं की तुम्ही लोक जरा अतिच स्ट्रिक्ट राहायला सांगता. ते असं कुठं काय असतंय का? है की नाही? हं? परंतु जसं म्हणतात ना हिंदीमध्ये स्टाईलमध्ये, काय म्हणजे, इतिहास गवाह आहे. इतिहास जर पूर्ण आपण बघितला, जे स्ट्रिक्टली पाळतात सगळं काही, त्यांचं पतन कधीच होत नाही. शक्यच नाही होणे, कारण तो पतन होऊ नये म्हणूनच सगळं काही स्ट्रिक्टली पाळतोय. त्याचं कसं पतन होईल? परंतु तो जो टाइमपास, थोडंफार इकडे थोडंफार तिकडे कॉम्प्रोमाइज करत असतो, त्याचे पतन व्हायचे 100% चान्सेस. पतन व्हायचे चान्सेस काय? तो पतितच असतो ऍक्च्युली. जो भक्ती मार्गावरती येऊन देखील म्हणतो प्रभूजी चालते हो, एवढ्याला काय होते, ऍक्च्युली त्याचे पतन व्हायचे चान्सेस नसतात, त्याचं पतन झालेलंच असतं. लक्षात येते का तुमच्या मी काय म्हणतो? पतनचा पण अर्थ आजकाल भक्तांना खूप स्वतःच्या मनाने सगळे अर्थ निर्माण करतात. प्रत्येकाला वाटते की अगदी ग्रॉसली खालच्या पातळीला जाऊन मांसाहार खाणे किंवा दारू पिणे किंवा व्यभिचार करणे म्हणजे पतन होणे. नो, अगदी क्षुल्लकशी गोष्ट देखील तुम्हाला पतित करू शकते. एक सिंपल गुलाबजामुन तुम्हाला तुमचं पतन करू शकतो. त्याची उदाहरणं हजारो आहेत. आणि या जगामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग गोष्ट असते जी आपल्याला या जगामध्ये, या कर्मबंधनामध्ये कायमचं बांधून ती ठेवते, ती म्हणजे स्त्री आणि पुरुषातलं आकर्षण. आणि म्हणूनच बघा, याच्या बाबतीत हजारो नियम आहेत. असं केलं नसलं पाहिजे, असं वागलं नसलं पाहिजे, तसं केलं नसलं पाहिजे, हे केलं नसलं पाहिजे. आणि म्हणूनच ते आजकालच्या मॉडर्न स्त्रियांना पटत नाही. हे असे कसे काय बंधनकारक नियम घातले? वेल, हे याच्यासाठी आहे, जोपर्यंत हा स्ट्रिक्टनेस येणार नाही तोपर्यंत पतित व्हायचे चान्सेस 99% आहेत. आपल्याला वाटतं आपण खूप कॉन्फिडंट आहोत, आपलं पतन होणार नाही. परंतु पतन हे फक्त शारीरिक स्तरावरतीच नसतं, हे मनाच्या स्तरावरती पण असतं, बौद्धिक स्तरावरती पण असतं. एक छोटासा विचार तुम्हाला कलुषित करून जातो. म्हणून या अहंकाराच्या लेअरला एवढं स्ट्रॉंग म्हटलेलं आहे. आपले सगळे संत मुनी सांगून गेले, जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत आपण शुद्ध होऊच शकत नाही. दिस इज व्हेरी गुड. वी शुड पुट इट एव्हरी डे. कोणाच्या लक्षातच आलं नाही. सॉरी. कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष वा निष्काळजीपणा यामुळे पतन होऊ शकते. हे पतन मिथ्या अहंकारामुळे होते. स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे शुद्ध चेतनेच्या स्तरावरून मिथ्या अहंकाराचा जन्म होतो. स्वातंत्र्याचा दुरुपयोग म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे भगवंतांवर प्रेम करण्यासाठी स्वेच्छेने, त्याऐवजी आपण विचार करतो मी का करू. या वाक्यातच आलं मी. इथूनच सुरुवात होते अहंकाराची. मी, माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, असलंच पाहिजे. माझं स्वतंत्र अस्तित्व असेल तर मग ते भगवंता इतकं श्रेष्ठ का नाही, त्याच्यासाठी काय करावं लागेल मी करणारच. हे करू का ते करू, हे मिळवू का ते मिळवू, कुठल्या गोष्टीने मी श्रेष्ठ होऊ शकतो, हे स्टेप बाय स्टेप सगळं सुरू होतं या छोट्याशा स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे. शुद्ध चेतनेपासून मिथ्या अहंभाव का निर्माण होतो याविषयी आपण वादविवाद करू शकत नाही. ऍक्च्युली इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. हे वाक्य खूप इंटरेस्टिंग आहे. याचा अर्थ काय समजावून घ्या. तुम्हाला पण लक्षात आलं असेल आणि तुम्ही पण या फेज मधून गेला असाल. अजूनही बघा आपल्या भगवद्गीतेच्या क्लासमध्ये, कधी कधी भागवतमच्या क्लासमध्ये देखील कोणीतरी एखादा हात वर करतो आणि विचारतो, परंतु प्रभूजी आपण इतके शुद्ध होतो तर आपण इथे आलोच कसे काय.
परंतु प्रभूजी भगवंत म्हणतात एकदा तिथे गेलं तर परत यायची गरज नाही, मग आपण इथे आलोच कसं काय, हो की नाही? आणि मग याचं उत्तर दरवेळी सेमच सांगितलं जातं की आपल्याला हे छोटंसं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि ते स्वातंत्र्य का दिलंय याचं पण उत्तर आहे की प्रेम हे स्वेच्छेने असलं तरच त्याच्यात आनंद असतो, आणि भगवंतांना आनंद पाहिजे. तुमचं जबरदस्तीची सेवा नको आहे. सेवा करायला भगवंतांकडे करोडो लक्ष्मी देवी आहेत ऍक्च्युली, तुमची पण काही गरज नाही. पण तुमचं प्रेम हवं आहे भगवंतांना. एक प्रभूजी होते, आठवते का? ते बरेच दिवस हाच प्रश्न रिपीटेडली विचारायचे आणि शेवटी वैतागून निघून गेले. मग प्रभूजी मला स्वातंत्र्य दिलंच का भगवंतांनी? मला अशुद्ध केलंच का भगवंतांनी? भगवंतांच्या हातात होतं तर मला शुद्धच ठेवायचं होतं ना. मला स्वातंत्र्य दिलंच नसतं बरं झालं असतं, मग मी शुद्धच राहिलो असतो, मग मी इथं आलोच नसतो. एक गोष्ट, हे सगळे जे आर्ग्युमेंट आहेत, वादविवाद आहेत, ते एका बाजूने बघितले तर बरोबरच वाटतात ऍक्च्युली आपल्याला. परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की या सगळ्या वादविवादामध्ये, सगळ्या वाक्यामध्ये एक महत्वाचा शब्द असतो, तो म्हणजे मी, मला. तू वादविवाद करतोयस त्याच्यात पण म्हणतोयस मला स्वातंत्र्य प्रभूजी नकोच होतं, मला दिलंच कशाला भगवंतांनी. अरे तुझं पहिल्यांदा तू हे मान्य कर ना की तुझं अस्तित्वच नाही आहे भगवंतांशिवाय. मी 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 करायचं बंद कर, त्याच्याशिवाय हा वादविवादच बंद होत नाही. व्हेरी इंटरेस्टिंग. प्रभुपाद कधी कधी वैतागून म्हणायचे, अरे तू आता डोळे उघडलेत तुझे आणि तुला दिसतंय की तू समुद्रामध्ये अडकलायस, दूर दूरपर्यंत कुठेच काही दिसत नाही. आता तू इथे हा विचार करत मरणार का, मी आलो इथे कसा म्हणून? काहीतून बाहेर पडायचा प्रयत्न करणं. हे एका ठराविक लेवल नंतर हे आर्ग्युमेंट युजलेस असतात की मी इथे आलोच का, भगवंतांनी मला इथे सोडलंच का. ह्या सगळ्या मागे मेन काय आहे? मी सोडायचं नाही. मी महत्वाचं, मी चुकूच शकत नाही प्रभूजी, भगवंतांनी चुकवलं मला, त्यांनी मला स्वातंत्र्य द्यायलाच नको होतं, त्यात माझी काय चूक आहे? शेवटी हे प्रूव्ह करायचं आपल्याला असतं की माझी काही चूक नाही, हो की नाही? याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा अहंकार किती पॉवरफुल आहे. सुपर अमेझिंगली पॉवरफुल आहे. आणि याच्यातून बाहेर पडायचं असेल तर किती सतर्क आणि किती दक्ष राहावं लागेल. अमेझिंग. आणि म्हणूनच आणि ह्या कलियुगामध्ये हा इतका याचा स्फोट झालेला असतो ऍक्च्युली. पूर्वीच्या युगामध्ये निदान लोक थोड्याफार सत्वगुणामध्ये होते, त्यांना हा अहंकार कळायचा, त्याच्यावरती काम करायचं, ते प्रयत्न करायचे. कलियुगामध्ये आपण इतक्या नीच खालच्या पातळीला गेलेलो आहे की आपल्याला कळतच नाही की आपल्याला अहंकार आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये हे सगळं जोक झालेला आहे. गुरु, शरण जाणे, समर्पण करणे. म्हणूनच आपण पाहतो आपल्या मनामध्ये अशी शंका पण येत नाही की आपण गुरुला उलट बोलतोय किंवा गुरुमध्ये चूक काढतोय. माझ्या एवढं श्रेष्ठ कोणी असू शकतो, हे कलियुगाचं मेन लक्षण आहे. म्हणूनच आपण पाहतो बरेचसे लोक प्रभुपादांना पण नावं ठेवतात, प्रभुपादांच्या मध्ये चुका काढतात. स्वतःच्या कृतीमध्ये काहीच नाही. हा अहंकार इतका सुपर सॉलिड स्ट्रॉंग असतो की आपल्याला त्यातून बाहेरच पडू देत नाही. बऱ्याचदा आपण भगवे वस्त्र घालतो, शुद्ध झाल्याचा आव आणतो, जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की संन्यासाला पण आपल्या काय म्हणतात त्याला, कमंडलूवरती आसक्ती असते. यामुळे कमंडलू आजकाल कोणती संन्यासी वापरत नाही, जैन लोकांच्या मध्ये वापरतात. आज लाकडी पात्र असतं पाण्यासाठी, माझी कमंडलू म्हणतो संन्यासी. किंवा प्रभुपाद नेहमी सांगायचे, ब्रह्मचार्याला देखील त्याच्या जागेवरती आसक्ती असते, माझी झोपायची जागा आहे. शेवटी हे मी माझं कधीच जाणार नाही असं वाटायला लागतं आपल्याला, आणि ते गेल्याशिवाय इथून सुटका नाही. म्हणून हे
इतकं स्ट्रिक्टली सिरियसली सांगितलेलं आहे की जे काही विधी विधानं आहेत, नियम बंधनं आहेत, ते सगळी स्ट्रिक्टली पाळली पाहिजेत. त्याच्यामध्ये ती नियम बंधनं पाळायला कधीच एकतर लाईटली घ्यायचं नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय म्हणतात त्याला, डिले करायचं नाही, दिरंगाई करायची नाही. कधी कधी आपण म्हणतो की नाही, पटलंय मला परंतु प्रभूजी बघूया अजून 1-4 दिवसांनी करतो. पटलंय तर करायला काय प्रॉब्लेम काय? अजूनही मनामध्ये आहे लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील. अरे लोक आहेत कोण? तू आहेस म्हणून लोक आहेत. स्वतःचं अस्तित्व हे इतकं स्ट्रॉंग असतं आपल्या मनामध्ये, ते भगवंतांशी जोडायला आपण तयारच नसतो. हे लोकांशी जोडायला तयार आहे आपण, लोक काय म्हणतील, परंतु भगवंतांशी जोडायला तयार नाही. आणि याचा अर्थ असा नाहीये की हे तिलक लावणे, कंठी माळ घालणे असल्या गोष्टी ह्या एक्सटर्नल गोष्टी आहेत. ऑफकोर्स या पाळल्याने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. हे इमिजिएटली उद्यापासून पाळायला तुम्ही सुरुवात केलं पाहिजे. कोण काय म्हणते, कशाला काय फरक पडतो आपल्याला. परंतु ज्या आतून ज्या गोष्टी असतात त्या देखील आपण इमिजिएटली पाळायला सुरुवात केली पाहिजे. उदाहरणार्थ डीप मध्ये जात नाही मी आता. शुद्ध चेतनेपासून मिथ्या अहंभाव का निर्माण होतो याविषयी आपण वादविवाद करू शकत नाही. वस्तुतः असे घडण्याची नेहमीच शक्यता असते, आणि म्हणून मनुष्याने अतिशय दक्ष असले पाहिजे. हे कधीही घडू शकतं. तुम्ही परत भगवत धामात गेला तर तिथे परत घडू शकतं का? यस, परत घडू शकतं. कारण हा जो भाव आहे तोच इतका स्ट्रॉंग आहे की याला थांबवणं खूप कठीण आहे. आणि एकाच गोष्टीने थांबतं, ते म्हणजे शुद्ध प्रेम. शुद्ध प्रेम असेल तरच थांबतं. आणि म्हणून आपण समाजामध्ये पाहतो बघा, जेवढा शुद्ध प्रेमाचा लेवल जास्त तेवढा त्या माणसाचं वागणूक चांगलं असतं, अगदी भौतिक दृष्ट्या देखील. मिथ्या अहंकार हे प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली केल्या जाणाऱ्या भौतिक कार्यांचे आधारभूत तत्व आहे. म्हणजेच काय, मिथ्या अहंकार जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपले काम सुरू होत नाही. कर्म, भौतिक कार्य म्हणजे काय? कर्म. हात पाय हलत नाहीत, डोळे उघडत नाहीत, नाक श्वास घ्यायला सुरू करत नाही, जीभ टेस्ट घ्यायलाच. 1000 लोक सांगतात आपल्याला फर्स्ट क्लास आईस्क्रीम आहे, जोपर्यंत मला त्यातला आनंद मिळत नाही तोपर्यंत मी त्याला हात देखील लावणार नाही. हा अहंकार जोपर्यंत तयार केला जात नाही तोपर्यंत हे जीव, ही प्रकृती सगळी ही सुप्त अवस्थेमध्ये असते. अहंकार आला की सत्वगुणाचा प्रभाव जाणवायला लागतो, तमोगुणाचा प्रभाव जाणवायला लागतो, रजोगुणाचा प्रभाव जाणवायला लागतो, आणि या गुणांच्या प्रभावाखाली आपण पळायला लागतो, कार्य करायला लागतो. सगळी इंद्रिय आपली काम करायला लागतात. प्रकृते क्रियमानानी गुणे कर्माणी सर्वशः, हे सगळं गुणांनी केलं जातं. परंतु या गुणांच्या मागे असतो अहंकार. शुद्ध कृष्ण भावनेच्या स्तरावरून भ्रष्ट होताच मनुष्याची भौतिक प्रतिक्रियांमधील गुंतागुंत वाढत जाते. काल वाचलं आपण शुद्ध सत्वगुण, वासुदेव अवस्था, याच्यामध्ये अहंकाराचा एक थेंब आला, फिनिश, जाळच तयार होतं. बायोलॉजी मध्ये काम करणाऱ्यांना माहिती आहे, एक बॅक्टेरिया सोडला की लगेच कॉलनी तयार होते, आणि त्याला तुम्ही बघितलं की असं वाटतं की कुठलं खूप मोठं जाळं आहे की काय. हेच आपलं जाळं तयार होतं, क्रिया प्रतिक्रियांचं, म्हणजे काय, कर्म आणि कर्मफळाचं जाळं. आणि या जाळ्यातून बाहेर पडणे खूप 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 कठीण असं आपल्याला वाटायला लागतं, कारण खूप आतमध्ये 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 अडकत जातो आपण माशासारखं. किती तोडायचं आणि कसं तोडायचं.
एका कर्माचं फळ, त्याच्यासाठी ते ते फळ उपभोग घ्यायला अजून कर्म करायची, त्याची फळं, त्याची फळं, त्याची फळं, त्याची फळं. काही फळं उद्या मिळणार आहेत, काही 4 जन्मानंतर मिळणार आहेत. इतकं कॉम्प्लिकेटेड होऊन बसतं की आपण बिविल्डर होतो. प्रभुपादांचा शब्द, इट्स काइंड ऑफ काय म्हणायचं बिविल्डरला, कन्फ्युजनची टॉपमोस्ट स्टेज. कन्फ्यूज झाल्यावरती आपलं मन कसं विचलित झालेलं असतं. विचार करा, अनादि अनंत कालापासून या जगामध्ये आपण कन्फ्युज्ड आहोत. इट्स कॉल्ड बिविल्डरमेंट. ऐहिकतेमध्ये गुरफटणे म्हणजे भौतिक मन होय, आणि या भौतिक मनापासून इंद्रिये आणि भौतिक अवयव प्रकट होतात. ते पुढच्या श्लोकांमध्ये आता भगवंत सांगतील. मला वाटलं आज आपण वाचू, पण 6:54 झाले. ही सुरुवात आहे. आज आपण जी वाचली ही सुरुवात आहे. शुद्ध सत्वगुणामध्ये चेतना होती, त्याच्यामध्ये किंचितचा अहंकार टाकला, स्फोट झाला, गुंतागुंत सुरू होणार. आता ही गुंतागुंत कशाने दिसून येते किंवा कशाने ऍक्टिव्ह होते? मन. नेक्स्ट स्टेज मन. मनाच्या पुढची नेक्स्ट स्टेज खरेखुरे अवयव आपले, हात, पाय, डोळे, नाक सगळे मिळून आत्म्याला अडकून ठेवतात. आत्मा बिचारा तडपडत राहतो आतमध्ये. हरे कृष्ण. इंटरेस्टिंग आहे. म्हणून सांग की तत्वज्ञान खूप पॉवरफुल आहे. थोडं थोडं आपल्याला आता जाणवायला लागतं, येस, याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. हो की नाही? कोणाकोणाला जाणवायला लागले? 1 2 3. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. प्रभूजी, प्रश्न असा आहे, एक थोडस असं सांगा की भगवान श्रीकृष्ण, त्यांच्यापासून बलरामजी, त्यांच्यानंतर चतुर्विवाह, परत पुन्हा चतुर्विवाह, पुन्हा चतुर्विवाह, असं 3 वेळा ना. आणि त्या चतुर्विवाहानंतर कारणोदक विष्णू, आणि कारणोदक क्षय विष्णू मग संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करतात. अगोदर महत्त्वानंतर त्याच्यामध्ये भगवंत गर्भधारणा करतात, आणि त्याच्यामध्ये क्षोभ निर्माण होऊन त्या ठिकाणी अहंकाराची निर्मिती होली आणि भौतिक प्रकृतीची निर्मिती होती. असंच ना प्रभूजी? अजून थोडे स्टेप्स आहेत मध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने याला सांगता येतं. हे जे तुम्ही म्हणाला ना की चतुर्व्यूह जो असतो तो 3 वेळा नाही, बऱ्याचदा होतो. बऱ्याच ठिकाणी 3 वेळा सांगितलंय, बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा सांगितलंय. त्यानंतर महाविष्णू, महाविष्णूंच्या सोबत जे असतं त्याला महत्त्व म्हणतात, आणि महाविष्णूंपासून मग 3 पुरुष अवतार. मग महाविष्णूंच्या पासून जे तेज असतं तेच महत्त्व का प्रभूजी? नाही सांगितले. दुसऱ्या स्कंदामध्ये आहे एका ठिकाणी महाविष्णूंच्या सोबत जो लवाजमा असतो, इंग्लिशमध्ये श्रील प्रभुपाद सांगतात पॅराफेर्नेलिया, त्याला महत्त्व म्हणतात. तिथे प्रभुपाद समजावून सांगतात दुसऱ्या शब्दामध्ये, ही सृष्टी निर्माण करण्यासाठी एकूण एक जे काही लागतं ते सगळं एकत्रितपणे एका गट्ट्यात असलेल्याला महत्त्व म्हणतात. अगदी सोप्या शब्दात समजावून घेण्यासाठी. ऑफकोर्स हे सगळं हे आपण काय करतो, हे सगळं आपण आपल्या सायंटिफिक एम्पिरिकल मेथडने अनालाइज करायचा प्रयत्न करतो, जे आपल्याला लहानपणापासून शिकवलंय की भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र कसं समजावून घ्यायचं, आपल्याला जसं शिकवलंय तसंच आपण हे समजावून घ्यायचा प्रयत्न करतो. परंतु ते ऍक्च्युअली तसं आपण समजावून घेऊ शकत नाही. प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला थोडंफार त्या पद्धतीमध्ये समजावून सांगितलं गेलेलं आहे, परंतु ते एवढं इझी पण नसतं समजावून घेणं.
प्रभुपाद एकदा समजावून सांगतात की ब्रह्माजी, नारद, मैत्रेय ऋषी, व्यासदेव, शुकदेव गोस्वामी या सगळ्यांच्या हातामध्ये वेगवेगळे दुर्बीण आहेत आणि ते सगळे वेगवेगळ्या दुर्बिणीतून बघतात ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली. सगळ्यांचं मत एका ठराविक ढोबळमानाने सगळ्यांचं मत एकच आहे, परंतु त्यांची दुर्बीण वेगवेगळी असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने दिसतं. जसं आता कपिल देव पण वेगळ्याच पद्धतीने सांगतात. आणि याच्यावरती खूप रिसर्च केला सदापुतदास प्रभूंनी, कारण प्रभुपादांनी आदेश दिलेला की या सगळ्याचा अभ्यास करून याची एक 3D मॉडेल तयार करा, आणि जे मायापूरच्या मंदिरात ते करण्याचा प्रयत्न करतात ते. परंतु सदापुतदास स्वतः म्हणायचे, सदापुतदासांबरोबर आणखीन एक प्रभुपादांचे शिष्य होते, त्यांचं नाव विसरलो मी, आदिकर्ता का धर्मात्मा दास, ते दोघांनी इतकं भयानक रिसर्च केला आहे. त्यांचे सगळे लेक्चर आहेत युट्यूबवरती, पुस्तकं आहेत. ते दोघे मिळून म्हणायचे की हे शक्य नाही आपल्याला बनवणे. त्यामुळे आपण त्याच्यात डोकं लावणे काय म्हणजे जास्त विचार करू नये असं माझं मत आहे. या सगळ्याचा उद्देश जो आहे पहिल्या 3 स्कंदामध्ये सांगण्याचा, तो उद्देश हा आहे की तुम्ही कसे अडकलात हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. आणि या सगळ्याचा सायंटिफिकली अभ्यास करून तुम्ही जाऊ शकत नाही याच्या बाहेर. आता ती गोष्ट जी आहे ती प्रामुख्याने भगवान कपिल देव सांगणार आहेत आपल्याला. बाकीच्या पूर्वीच्या सगळ्यांनी आपल्याला सांगितलं नाही, परंतु भगवान कपिल देव आपल्याला ठामपणे सांगणार आहेत की या सगळ्याचा सायंटिफिकली अभ्यास करून तुम्ही इथून बाहेर पडू शकत नाही. याला भावनेच्या स्तरावरतीच शुद्ध चेतना निर्माण केली पाहिजे, मगच आपण इथून बाहेर पडू शकतो. परंतु हे ज्ञान आपल्याला का असलं पाहिजे? कारण सध्या स्थितीमध्ये खूप विचित्र चुकीच्या कल्पना आहेत समाजामध्ये, आपल्या हिंदू समाजामध्येच. कोणाला वाटतं याच्यापासून हा आला, त्याच्यापासून तो आला, त्याच्यापासून तो आला, कोणाला काही माहिती नाही. आणि कुठे लिहिलंय सांगा म्हटलं तरी तो सांगायला तयार नसतो. स्वतःच्या मनाने कुणी काही तयार करणे चालू ठेवले. त्यामुळे थोडंफार हे आपण ढोबळ मानाने लक्षात ठेवायचं. अगदी डिटेलमध्ये आपण पण जाऊ शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, ते हे जे आपलं पूर्ण हे चक्र आहे ना, म्हणजे जिथून चालू झालं कृष्णांपासून, त्याचा एक तो हा मिळतोय का बघणार होता, म्हणजे ग्राफ किंवा काही ग्राफिकल त्याचं काही प्रेझेंटेशन? येस 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 येस, त्याची गरज आहे ऍक्च्युली फार. माझ्याकडे एक आहे, मी काल एका व्हिडिओमध्ये वापरला, तो तुम्हाला मी पाठवतो. आणि त्याचं खूप एक मोठं पोस्टर पण मिळतं ऍक्च्युली. ते मला आजकाल मिळत नाहीये कुठे. मला ते पोस्टर प्रिंट करून घ्यायचंय. मे बी तुमची मदत होईल मला त्याच्यासाठी. माझ्याकडे हाय रिझोल्युशनचं ते पोस्टर आहे. माझ्याकडे आहे ते मोठं पोस्टर. तुमच्याकडे खूप हाय रेझोल्युशन मध्ये असेल तर पाठवा. हो, पाठवा प्रभूजी, बरोबर. हो, मला ते ऍक्च्युली खूप मोठं 20 इंच बाय 30 इंच वगैरे असं प्रिंट करून त्याला फ्रेम करून घ्यायचंय. मी पाठवतो प्रभूजी. मला तुम्ही काल मेसेज केलेला पण मी विसरलो, माफ करा. आज पाठवतो तुम्हाला मी. हरे कृष्ण. त्याच्यात सगळंच आहे की नाही मला पण माहिती नाही, परंतु भरपूर प्रमाणामध्ये आहे त्या पोस्टरमध्ये. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. प्रभूजी, आपण जेव्हा नवीन भक्तीत येतो आणि आपण
ऍटलिस्ट जेव्हा थोड्याफार गोष्टी करायला सुरू करतो भक्तीत पुढे जाण्याच्या दृष्टिकोनाने, खरं जेव्हा आपण दुसऱ्यांना त्या गोष्टी जेव्हा सांगत असतो किंवा प्रचार करत असतो किंवा भक्तीचं सोडा, आता आपण बाकीच्या गोष्टी पण ज्या आहेत मोर ऑफ फ्रॉम एन्व्हायरमेंट स्टँड पॉइंट ऑफ व्ह्यू, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण आता सुरुवात केलेली आहे. खरं आपण जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा एक थोडा मनात अहंकार असतो आपल्या, तो त्याच्यावर आपण कसा आळा घालता येईल. अहंकाराच्या विरुद्ध गोष्ट कुठली असते माहिती तुम्हाला? बरोबर विरुद्ध गोष्ट एक्झॅक्टली ह्युमिलिटी. इंग्लिश डिक्शनरी मध्ये पण मिळेल तुम्हाला. इगोच्या बरोबर ऑपोजिट असते ह्युमिलिटी. मराठीमध्ये अहंकाराच्या बरोबर विरुद्ध गोष्ट असते विनम्रता. आणि विनम्रता आपण बऱ्याचदा दाखवतो, परंतु आतून आपल्याला माहिती नसते एक्झॅक्टली विनम्रता म्हणजे काय, आणि चुकतो आपण ऍक्च्युली. प्रभुपाद सांगतात विनम्रतेची व्याख्या म्हणजे सगळं काही भगवंतांच्या मालकीचं आहे याची सदैव जाणीव असणे, आणि दॅट इन्क्लुडेड हे ज्ञान देखील भगवंतांच्या मालकीचं आहे, आणि ही ज्ञान मला दुसऱ्याला द्यायची शक्ती देखील भगवंतांच्या मालकीची आहे, तिथूनच आलेली आहे. या दोन गोष्टींची सदैव जाणीव असली पाहिजे आपल्याला. हे माझं ज्ञान नाही आहे, त्यामुळे मी याच्यावरती विनाकारण फुगून बसण्यात काही अर्थ नाही. जिथून ज्ञान आलं, मग ते भगवंतांकडून असू दे, गुरुकडून असू दे, कोणी असू दे, त्याच्याबद्दल सदैव कृतज्ञ असलं पाहिजे. आणि ही ज्ञान देण्याची शक्ती माझ्यामध्ये भगवंतांनी दिलेली आहे, माझी नाही आहे, याची पण जाणीव असली पाहिजे आपल्याला. आणि या दोन गोष्टीची जाणीव नसेल तर आपण छोट्या गोष्टीमध्ये मग आपण अहंकारी होतो. बऱ्याचदा असंही होतं की आपण एखादी गोष्ट एखाद्याला सांगतो आणि तो म्हणतो माहितीये मला. ते पण आपल्या मनाला लागतं. काय गरज नाहीये मनाला लागण्याची, माहिती आहे तर माहिती आहे, इट्स गुड. ऑफकोर्स आपण म्हणू शकतो माहिती आहे की मग प्रभूजी माहिती आहे, मग तुम्ही करत का नाही त्याच्यावरती काय? मी करणार आहे, चला करूया आपण. ऑलवेज सदैव आपण आपल्या मनामध्ये आपला ध्येय ठेवला पाहिजे आणि त्या ध्येयाच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. त्याच्यामध्ये एखाद्याची मदत होत असेल तर चला या सोबत, नसेल मदत होत असेल तर त्यांना सांगणे आणि सोडून देणे. माझं ऐकलंच पाहिजे, माझंच बरोबर आहे, ह्या जिद्दीवर आपण बसलो तर आपलं पण काम होत नाही आणि ते पण सोबत येत नाही, आपलंच नुकसान होतं त्याच्यामध्ये ऍक्च्युली. आता हे बोलणं खूप सोपं आहे, करणं खूप अवघड आहे, परंतु ह्या दोन गोष्टी जर तुम्ही सदैव लक्षात ठेवल्या, हे ज्ञान माझं नाही आहे, कुठलं पण ज्ञान असू दे. काय होतं, आपण शिकून येतो काहीतरी आणि 2 मिनिटात कुठून शिकून आलोय विसरतो, कारण दुसऱ्याला लगेच सांगायचं असतं आपल्याला. कारण दिस इज द एज ऑफ इन्फॉर्मेशन. ज्याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे त्याला श्रेष्ठ मानलं जातं. तेच तर सगळे लोक करतायत व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक वरती. मला हे माहिती आहे, मला हे माहिती, मी हे सांगतो. अहंकारासाठी त्याचा उपयोग केला जातो, भले तुम्ही चोरलेलं असलं तरी. इट्स अमेझिंग. तुम्हाला आज युट्यूब, इंस्टाग्राम वरती इतके व्हिडिओज भेटतील ज्याच्यामध्ये लिटरली तुम्हाला शिकवलं जातं की दुसऱ्याचे व्हिडिओ चोरायचे कसे आणि ते टाकून स्वतःचे म्हणून खपवायचे कसे. दिस इज आपण एक्झॅक्टली सेम करतोय. हे ज्ञान आपण घेतलं कुठून, त्याची जाणीव नाही आपल्याला. बरेचसे भक्त मी पाहिलेले आहेत की आपल्या लेक्चरमध्ये मुद्दामून सांगत पण नाहीत की मी या महाराजांकडून ऐकलंय किंवा मी इथून ऐकलंय. त्यांना ते स्वतःच्या नावानेच खपवायचं असतं. आणि ही आपली इंट्रिन्सिक, आपली स्वतःची आतून ही अहंकाराची अनादि अनंत कालापासून असलेली ही इच्छा आहे की मला लोकांनी श्रेष्ठ म्हटलं पाहिजे. ज्या महाराजांकडून तुम्ही शिकलाय किंवा ज्याच्या लेक्चर मधून तुम्ही ऐकलाय
त्याचं नाव सांगायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? है नाही? ही एक सवय लावून घ्यायची आपण. म्हणून मी बऱ्याचदा म्हणतो बघा, ज्याच्या प्रवचनामध्ये शिलप्रभुपादांचं नाव आहे ते प्रवचन ऐकूच नका तुम्ही. कारण त्यांच्याच कडून सगळं ज्ञान घेऊन आपण हे सगळं सांगतोय आणि त्यांनाच बाजूला ठेवून कसं सांगणार आपण? ही एक प्रॅक्टिकल गोष्ट झाली. उद्यापासून कोणाला सांगताना तुम्ही कुठून शिकला ते पण ऍड करा त्याच्यामध्ये. भले त्याला काही फरक पडत नसेल, तुम्ही ऍड करा. शास्त्रात कुठे सांगितलंय ते ऍड करा. म्हणजे तुम्हाला एक सूक्ष्म रीतीने तुमचं माइंड असं ट्रेन केलं जाईल की हे तुझं ज्ञान नाहीये, हे तिथून आलेलं आहे. हे जोपर्यंत आपल्याला पटत नाही तोपर्यंत आपला अहंकार जात नाही. आणि मग नेक्स्ट स्टेज की माझी जीभ चालतेय, माझे श्वास चालतेत, ज्याद्वारे मी हे उपदेश दुसऱ्याला देऊ शकतोय, ही पण कृपा भगवंतांचीच आहे. हे चाललंच नसतं तर मी कसं बोलू शकलो असतो? दोन्ही गोष्टी सदैव लक्षात ठेवायच्या की हे आलंय कुठून आणि हे देण्याची शक्ती आली कुठून. हे दोन्हीची जाणीव असली की मग आपण अहंकारी राहत नाही, अहंकार आपल्यामध्ये राहत नाही. आणि प्रॅक्टिकली काही गोष्टी लक्षात ठेवा की कलियुग जसा जसा पुढे जाणार तसतसं लोकांना हे पटणार नाही. लोक तुम्हाला उलट बोलणार, खोयातून काढणार, सर्टिफिकेट देणार, हा वेडा झालाय, क्रेझी झालाय वगैरे वगैरे. क्रोधित व्हायचं नाही, हे एक लक्षात ठेवा. म्हणू दे लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे. ऍक्च्युली माझे गुरु महाराज म्हणतात की हे तुम्हाला सर्टिफिकेट आहे. जर कुणी तुम्हाला म्हणाला की हा खोळा आहे, काय वेडेपणाचं काहीतरी सांगत बसलाय, त्याला आपण सर्टिफिकेट म्हणून घ्यायचं. येस, हे बरोबर सांगतोय. क्रोध बंद करायचा आपण. ऍक्च्युली क्रोधित होऊन काही होत नसतं या जगामध्ये. क्रोधित होऊन नुकसान जास्त होतं. क्रोध चांगला असतो की स्वतःसाठी क्रोधित नाही व्हायचं नाही, भगवंतांसाठी क्रोधित झालं तर चालतंय. थोडे दिवस भगवंतांसाठी पण क्रोधित होऊ नका. तुमचा क्रोध पहिल्यांदा जाऊ दे. कारण तुम्हाला ते डिफरन्शिएशन म्हणजे मी स्वतःसाठी क्रोधित होते का भगवंतांसाठी क्रोधित होते हे तुम्हाला फरक पण कळला पाहिजे ना. त्या लेवलला येऊपर्यंत क्रोधच बंद करा. क्रोध हा खूप वाईट असतो. ऍक्च्युली मराठीमध्ये एक म्हण आहे, राग आणि भीक माग. जो क्रोधित होतो त्याची कामं लवकर होत नाही, कसल्याच प्रकारची कामं होत नाही. त्यामुळे जरी आपल्याला कुणी उलट बोललं, कुणी आपलं ऐकत नसेल, कुणी आपल्याला वेडं म्हटलं, हरे कृष्ण म्हणायचं आणि सोडून द्यायचं त्यांच्या मार्गावरती. आपण जास्त ऍजिटेट व्हायचं नाही आतून. हे ऍजिटेट होणे आतून हे देखील अहंकाराचंच लक्षण असतं. आणि त्याच्याने फायदा काय हा विचार करायचा आपण. फायदा काय होतो का? सोडून द्यायचं. बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला अशा प्रकारे क्रोधित करू शकतात आणि त्यातली ही एक गोष्ट आहे. आपण दुसऱ्याला काहीतरी चांगलं सांगायला जातो, तो एकतर आपल्याला इग्नोर करतो किंवा आपल्या विरुद्ध वागतो किंवा आपल्याला वेड्यात काढतो. मग आपला अहंकार दुखावला जातो. तो दुखवूनच घ्यायचं नाही. आपल्या हातात रिमोट कंट्रोल ठेवायचं. का दुखवून घ्यायचा? कारण तो दुखवून घेतल्यामुळे आपलं नुकसान होणार आहे. आपले 2 तास जातात ते विचार करण्यामध्ये. त्याच्याऐवजी काहीतरी कामं होतात त्या 2 तासामध्ये. हो की नाही? काही प्रॅक्टिकल गोष्टी पण लक्षात ठेवा आणि तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे कायम लक्षात ठेवायचे की ज्ञान आलंय कुठून आणि ज्ञान द्यायची शक्ती आली कुठून. त्याच्याबद्दल आपण सदैव कृतज्ञ राहिलं पाहिजे. मग ते शब्दातून बोलून दाखवा कृतज्ञता किंवा मनातून ठेवा, काही हरकत नाही, परंतु ती कृतज्ञता असली पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद. खूप अवघड आहे. येस, म्हणून मी काही प्रॅक्टिकल टिप्स दिल्या. खूप अवघड आहे म्हणूनच. क्रोधावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. क्रोध हा अहंकाराचा सगळ्यात, त्याला काय केमिकलमध्ये कॅटलिस्ट म्हणतात माहितीये का? केमिकल रिॲक्शन मध्ये क्रोध हा आपला अहंकाराचा कॅटलिस्ट आहे. कॅटलिस्टला पहिल्यांदा बाजूला काढलं की केमिकल रिॲक्शनच होत नाही तिथे.
हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. माझा प्रश्न असा आहे प्रभूजी की आता आमच्यासारखे भक्त जे आता नवीन आहेत या मार्गावर, मग यामध्ये तुम्ही जे नियम बंधनं जे सांगितले, तर आता जसं ओव्हरऑल मे बी माझं क्वेश्चन चुकीचं असू शकतो, पण हे नियम बंधन मला असं वाटतं की बेसिक जर का आम्ही चाललोय तर ही नियम बंधनं प्रेमाने ऍक्सेप्ट झाली पाहिजे. जर का तुम्ही असं बंधनं टाकली तर मग जो बेसिक भाव असतो ना सर प्रभूजी, प्रेमामध्ये देवाबद्दलचा, आपल्या भक्तीमध्ये इम्प्रुव्हमेंटचा, तो पण कमी होतो. म्हणजे याच्यामध्ये मला असं वाटतं की जर का खरंच माळा होत असतील, मन शुद्ध होत असेल, तर मे बी ते ऍक्सेप्ट होतील काही दिवसानंतर, जी वरची बंधनं आहेत ते, की असंच वागायला पाहिजे, तसंच वागायला पाहिजे. पण ते स्लोली जायला पाहिजे. अगदीच की असं व्हायलाच पाहिजे, हे केलंच पाहिजे असं नको ना. सुरुवातीपासून पाळलीच पाहिजे. याला आपले महान आचार्य श्रील रूप गोस्वामी म्हणतात नियमाग्रह. याच्यामध्ये दोन शब्द येतात, नियम आग्रह आणि नियम आग्रह. नियम अग्रहचा अर्थ असतो नियम पाळायचे नाही, हे डेंजरस असतं आपल्यासाठी. आणि नियम आग्रहचा अर्थ असतो उगी पाळायचे म्हणून पाळायचे, ते पण डेंजरस असतं आपल्यासाठी. ते कुठे ना कुठे जाऊन एक दिवस पडतं खाली परत. कोणतेही नियम हे मनापासून समजावून घेऊन त्याच्या मागचं कारण, उद्दिष्ट, ध्येय लक्षात घेऊन मनाने, प्रेमाने पाळलं पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला अर्थच नसतो ऍक्च्युली. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी तुमच्या हे लक्षात पण आलेलं असेल की नियम आहेत 1000, परंतु ते तुम्हाला सांगितले जात नाहीत, हो की नाही? पहिल्याच दिवशी जर सगळे नियम सांगितले तर सगळेच पळून जातील. कारण आपला अहंकार हा इतका मोठा आहे की तो ते ऍक्सेप्टच करत नाही. आणि म्हणूनच वेद एवढे मोठे आहेत. वेद म्हणजे नियमच आहेत, वेद म्हणजे दुसरं काहीच नाही ऍक्च्युली. वेदांमध्ये जसं म्हटलं जातं ना की मांस खायला पण परवानगी आहे, परंतु त्याला पण नियम आहेत. वेदांचा अर्थच असतो नियम आणि बंधन. आणि ते नियम आणि बंधनं 1-2 असती तर ठीक आहे, हजारो नियम बंधनं काय आहेत? कारण प्रत्येक लेवलच्या माणसासाठी वेगवेगळी नियम. आणि नियम आणि बंधनं ही नेहमी समजावून घेऊन त्यामागचा अर्थ, ध्येय लक्षात घेऊन मगच पाळली पाहिजे, नसेल तर त्याला अर्थच नसतो. आणि येस, स्लोली गेलं पाहिजे, परंतु इतका पण स्लो स्पीड नसला पाहिजे की तुमचं हे आयुष्य संपून जाईल आणि तुमच्या लक्षातच आलं नाही, असं पण व्हायला नको. म्हणून मी मगाशी जे वाक्य बोललो सुरुवातीला ते म्हणजे की जेव्हा तुम्हाला ते जाणीव झालेली आहे, तुमच्या ते लक्षात आलेलं आहे, तेव्हा इमिजिएटली तुम्ही ते ऍक्शन घेतली पाहिजे. त्याच्यावर लक्षात नसेल, जाणीव झाली नसेल, अजून शंका कुशंका असतील तर त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. मग ते स्लोली त्याच्यावरती किती पण दिवस लागतील काही सांगता येत नाही. आणि हे याच्या मागे मेन कारण असतं लक्षात न येण्यामागे, तो म्हणजे अहंकार. छोटे छोटे नियम जे आपल्याला आपल्या अहंकाराच्या विरुद्ध जात नाहीत ते आपण इझिली ऍक्सेप्ट करतो, जसं की कांदा लसूण न खाणे. व्हॉट्स अ बिग डील, उद्यापासून सुरू करतो प्रभूजी, हो की नाही? परंतु जसे मोठे नियम असतात, फॉर एक्झाम्पल अशाच प्रकारचा ड्रेस घातला पाहिजे, दॅट्स व्हेरी डिफिकल्ट. कारण आपल्याला लहानपणापासून ते संस्कार आपल्या मनावरती असतात. कारण ड्रेसचा, हेअरस्टाईलचा, या सगळ्यांचा संबंध आपल्या शरीराशी असतो डायरेक्टली. आणि शरीराला समजून बसलोय. म्हणून बऱ्याच जणांना हे पटत नाही की हे मुंडन करायला का सांगितलंय प्रभूजींना, माताजींना केस झाकायला का सांगितलेत, हे लवकर पडत नाही आपल्याला. कारण
लहानपणापासून आपल्या मनावरचे चित्तावरचे संस्कार हे डीप रूटेड असतात आणि ते समजेपर्यंत तुम्ही करूच नका. ऍक्च्युली जबरदस्तीने करण्यात काही अर्थच नसतो. येस, जबरदस्तीने कोणीही नियम पाळले नसले पाहिजे. आणि जबरदस्ती नियम पाळणारा मूर्ख असतो. ह्याचं मी एक उदाहरण देतो. आमच्या आश्रमामध्ये जिथे मी होतो 1 वर्ष, एक ब्रह्मचारी, असा एक नियम आहे की आपण टॉयलेटला जाऊन आल्यानंतर आपण स्नान केलं पाहिजे. येस, हा नियम आहे, हा नियम पाळला पाहिजे आणि तो नियम तो खूप काटेकोरपणे पाळायचा, अगदी काटेकोरपणे पाळायचा. परंतु त्याच्या रूम मध्ये गेला की इतकी घाण असायची, इतकी घाण असायची, कुठली गोष्ट कुठे ठेवली माहिती नाही, दुर्गंध सगळीकडे. मी त्याला विचारायचो की तू हा नियम का पाळतोस? तुला त्या नियमामागचा अर्थ कळाला का? शास्त्र सांगतं स्वच्छता ही भगवंतांसमान असते. मग ती स्वच्छता फक्त नियम म्हणून पाळायची नाही, ती सगळीकडे दिसून आली पाहिजे. तुझं रूम तू स्वच्छ ठेवला पाहिजे, तुझे कपडे धुतले पाहिजेत. आणि हाईट म्हणजे अंघोळ न करता तो मंगल आरतीला यायचा. भगवा वस्त्रधारी ब्रह्मचारी. त्या दिवशी तर ते त्याला मी फोडलंच. ऍक्च्युली स्टुपिडिटी. कशाला मग नियम पाळता तुम्ही? समजणे नसेल. येस, हे जे नियम बंधन आहेत ह्याच्यामध्ये त्यागाचा खूप मोठा भाग आहे, 100%. आणि हे त्याग प्रेमाशी संबंधित असतं. बऱ्याचदा माताजी लोकांना कळत नाही की मी असं काय म्हणतात त्याला 1650च्या युगातल्यासारखं का वागायचं. पुरुषांनी पण आपल्या आपल्या इंद्रियांवर कंट्रोल ठेवलं पाहिजे ना. परंतु ठीक आहे, जे नालायक आहेत त्यांना दंड दिला पाहिजे. पुरुष लोक जे नालायक आहेत त्यांना दंड दिला पाहिजे. परंतु जिथे सात्विक वातावरण आहे, जिथे साधू लोक आहेत, ब्रह्मचारी आहेत, संन्यासी आहेत, तिथे माताजींनी हा विचार केला पाहिजे की माझी पण थोडीफार जबाबदारी आहे की त्यांच्या मनामध्ये वाईट विचार येऊ नयेत, म्हणून मी पण थोडंसं मॉडेस्ट, चेस्ट राहण्याचा प्रयत्न करेन. हा पण एक प्रेमाचा भाग आहे, हा पण एक त्यागाचा भाग आहे. ऍक्च्युली ठीक आहे, हे समजायला वेळ लागेल, परंतु समजल्याशिवाय करू नका. माझं मत आहे न समजता काही करू नका. परंतु समजलं असेल तर ते करायला सुरुवात पण करा. बऱ्याचदा असं असतं की समजलेलं असतं परंतु धाडस होत नाही. ते धाडस हे प्रॅक्टिस मधूनच येत असतं. जसं फॉर एक्झाम्पल, एखाद्याला माहिती असतं की मी खूप चांगलं बोलू शकतो, परंतु त्याला स्टेजवर जायची भीती असते. मग त्याला काय सांगितलं जातं? प्रॅक्टिस कर. घरातल्या 4 लोकांच्या समोर बोल, मग ऑफिसमधल्या 15 लोकांसमोर बोल. हळूहळू प्रॅक्टिस करत. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात फेक इट टिल यू मेक इट. मनापासून वाटत नाही आहे तरी पण करा, म्हणजे हळूहळू मनापासून वाटेल. कारण त्याच्या मागचं तत्वज्ञान तुम्हाला पटलेलं आहे. तत्वज्ञान पटलेलं आहे, परंतु सामाजिक कौटुंबिक परिस्थिती आपल्याला ते ऍक्सेप्ट करायला, स्वीकारायला थोडंसं रेजिस्ट करते. तर अशा परिस्थितीमध्ये थोडंसं बोल्ड होऊन करायचं. मग ते तत्वज्ञानाशी आपण एकनिष्ठ होतो. दोन्ही आपण गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. परंतु यस, त्याच्या मागचं तत्वज्ञान समजावून घेतलंच पाहिजे. तुम्ही उगी सांगतात म्हणून करायचं नाही. आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या देश काल पात्राप्रमाणे शक्यच नाहीत. ते आपले आचार्य आपल्याला सांगतात, वेदांमध्ये हे दिलेलं आहे, परंतु आता हे शक्य नाही. जमत असेल तर करा, नसेल तर सोडून द्या, काही गरज नाही करायची. अशाही बऱ्याच गोष्टी आहेत. आणि या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्यांचा डायरेक्टली ऍक्च्युली तुमची भक्तीमध्ये प्रगती होणारच नाही असं पण काही नसतं. परंतु काही गोष्टी असतात ज्या आपल्या प्रगतीला पण महत्वाच्या असतात आणि आपल्या शेजारी पाजारी आपले पती, आपली मुलं यांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाची असतात.
त्यामुळे एक त्यागाची भावना ठेवून ती आपण केली पाहिजे, विशेष करून आपल्या मुलांसाठी. आपण तिलक लावला तर आपली मुलं तिलक लावणार आहेत, नाही तर ते कशी लावतील, हो की नाही? आपण मुलांना सांगू शकत नाही हे खोटं बोलायचं नाही, चुकीचं असतं, पण तो आपल्याला ते बघत असतील हेच खोटं बोलतात. आपण मुलांना सांगतो फोन उचल आणि सांग मम्मी नाही आहे घरात, त्याच्या मनावरती ते बिंबतं ऍक्च्युली. पहिल्यांदा आपण केलं पाहिजे, मग मुलं करणार. त्यामुळे काही गोष्टी आपण थोडं त्याग करायला शिकलं पाहिजे, त्यागामध्येच प्रेम असतं. तर उगी म्हणून काय उपयोग नाही, आपल्या मुलांसाठी आम्ही काही करायला तयार आहे, ते करायला पण तयार असलं पाहिजे, करायचं थोडंफार प्रमाणामध्ये. आपण कंटीमाळ घातली तर आपली मुलं कंटीमाळ घालणार, आपण गेलो तर आपली मुलं, आपण चप्पल बाहेर काढला तर आपली मुलं चप्पल काढणार. त्याच्यातूनच आपण शिकवायचं असतं त्यांना. तर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला पटलेल्या असतात, परंतु एक सामाजिक बंधन नाही म्हणून आपण ते करत नसतो. मग ती बंधनं घालून घ्यायची. आपण अशा संघामध्ये राहायचं जिथे आपल्याला या चांगल्या गोष्टी करायला वाव मिळतो, जिथे आपल्याला जज केलं जात नाही. बऱ्याचदा आपली भीती असते की आपल्या नातेवाईकांमध्ये गेल्यावर सगळे माझ्याकडे बघतील, आपल्याला ते विचित्र वाटायला लागतं, कारण अजून आपला अहंकार गेलेला नाही. आपण असल्या संघामध्ये राहायचं नाही, काही कारणास्तव जायला लागतं, काही ठीक आहे. परंतु मेन गोष्ट याच्या मागची लक्षात घ्या की त्याच्या मागचं तत्वज्ञान जाणून घ्या, समजावून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यागाची भावना ठेवा. त्यागाची भावना नसेल तर हा अहंकार कधीच जाणार नाही. आणि स्लो म्हणजे एवढं पण स्लो जायचं नाही की दुसरा जन्म येईल आपला, थोडंफार स्पीड असला पाहिजे, हो की नाही? लोक जोक्स पाठवतात भक्तीमधले. असा होता की गोगल गाय पाठवत बसले आणि कासवाला म्हणते की चला लवकर, किती स्लो चाललाय. अशी परिस्थिती व्हायला नको आपली, थोडासा स्पीड असला पाहिजे, कारण कलियुगामध्ये ऑलरेडी आपल्याकडे टाइम नाही. रोजच्या जीवनामध्ये आपण ऐकतो काही प्रॉब्लेम नाही, हट्टे कट्टे आपले मित्र हार्ट अटॅकने गेले. आपण असा विचार करत बसलो उद्या करूया उद्या करूया उद्या करूया, तर तो उद्या कधी येत नाही. Does that make sense? Yes, हा विषय थोडासा सेन्सिटिव्ह आहे, विशेष करून माताजींच्या बाबतीत जास्त सेन्सिटिव्ह होतो, कारण आपली समाज रचनाच त्याप्रमाणे खूप प्रमाणामध्ये बदललेली आहे. तरी पण एवढा पण कमी स्पीड ठेवायचं नाही की आपल्याला या जन्मात होणारच नाही. काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या फास्ट करायच्या, जसं की जप करणे. देयर इज नो एक्सक्यूज फॉर दॅट. प्रभुपाद सांगतात जसं की 4 नियमांचं बाह्य स्वरूपात का होईना पालन करणे, इज नो एक्सक्यूज फॉर दॅट. भाव न करणे, नशा न करणे, विचार न करणे, जुगार न खेळणे. नंतरच्या गोष्टी स्लोली करायच्या. आणि तुम्हाला इतक्या दिवसात त्याचा अनुभव आला पण असेल की नंतरच्या गोष्टी तुम्हाला कोणी फोर्स करणार नाही. एवढं थोडंफार सांगायचा प्रयत्न करणार, पण फोर्स करणार नाही. नंतरच्या सगळ्या गोष्टी आपल्याला मनाला पटल्यावरच करायच्या असतात. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां
पावेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। हरे कृष्ण। हरे कृष्ण। धन्यवाद। हरे कृष्ण।